इथे तुम्ही बघू शकता साड्यांचं कलेक्शन म्हणजे की भरगच्च या ठिकाणी वेगवेगळ्या पॅटर्न आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये साड्या मिळणार आहे। इथे तुम्ही प्रिंट बघू शकता आणि पॅकेजिंग सुद्धा तुम्हाला अजमेरा आणि फॅशन ताई आपण साड्यांचा व्यवसाय सुरू करतो हा तर त्याच्यामध्ये नफा कसा काढायचा? याच्यामध्ये तुम्हाला भरपूर पीसेस मिळतात। जसं हे बघा, हे पण एक कॅटलॉग पीस आहे ज्याच्यावर पूर्ण सिरोस्कीचं काम आहे आणि आतमध्ये फॉइल प्रिंटचं पण काम अजमेरा फॅशन सिंगल पीस नाही देत ना? हीच नाही तर प्रत्येक साडी सोबत तुम्हाला असा छोटासा कॅटलॉग मिळून जाणार आहे। इथे बिझनेस मध्ये मिनिमम किती पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील? बघा, बिझनेस मध्ये जर तुम्हाला बिझनेस रिगार्डिंग तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा येऊ शकता आणि इथून परचेसिंग सुद्धा तर करू ताई शकता। काही काही लोक म्हणतात की हा. महिलांसाठी साड्यांचा व्यवसाय चांगला पर्याय मानला जातो का असं? बिलकुल, कारण की नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये। मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आली आहे अजमेरा फॅशन मध्ये, ज्या ठिकाणी खूपच स्वस्त साड्यांचं कलेक्शन आपल्याला मिळत असतं। इथे तुम्ही बघू शकता साड्यांचं कलेक्शन म्हणजे की भरगच्च या ठिकाणी वेगवेगळ्या पॅटर्न आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये साड्या मिळणार आहे। तर अच्छा, नमस्कार ताई. नमस्कार सर। तर मी असं प्रश्न विचारतो तुम्हाला हा, की मी आता ऑफिस वर्क करतो बरोबर. बिलकुल। तर माझी वाईफ घरी राहते. हम्म। तर तिला दिवसभर काही काम नाही राहत. अच्छा, तर मला असा विचार चालू आहे की तिला साड्यांचा बिझनेस स्टार्टअप करू. ओके, बरोबर। तर साड्यांच्या बिझनेस मध्ये साड्या कोणकोणत्या प्रकारच्या ठेवू आणि कशा ठेवू आणि हम्म, कितीपर्यंत ठेवू, बर, हा प्रश्न आहे माझा. ठीक आहे, मी तुम्हाला सांगते। तुमचा विचार जो आहे खूप चांगला आहे। तर तुम्ही तुमच्या मिसेसला साड्यांचा व्यवसाय सुरू करून देतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही कॅटलॉग प्रिंट साड्या ठेवू शकता। त्याच्यामध्ये डेली वेअरच्या साड्या असतात, ज्या डेली वेअरच्या साड्या 12ही महिने चालत असतात। या ठिकाणी आपल्याकडे कॅटलॉग बॉक्स पॅकेजिंग साड्या असतात, ते फक्त 215 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आहे। इथे तुम्ही प्रिंट बघू शकता आणि पॅकेजिंग सुद्धा तुम्हाला अजमेरा आणि फॅशन ताई आपण साड्यांचा व्यवसाय सुरू करतो हा तर त्याच्यामध्ये नफा कसा काढायचा? बघा, नफा कसा काढू शकता। आता समजा मी तुम्हाला 215च्या स्टार्टिंग प्राइस मध्ये ह्या साड्या दाखवत आहे, तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये 300 350च्या या रेंज मध्ये विकू शकता। एका साडी मागे 150 ते 200 रुपये पण मिळाले तरी खूप आहे। जेव्हा तुमची मिसेस घरातून स्टार्टअप करेल ना, तर तिला स्टार्टिंगला एकदम सुरुवातीला ग्राहक जुडवायचे आहेत। आणि नेमकं ग्राहक जुळवण्यासाठी काय करावं लागेल ते महत्वाचं आहे. बिलकुल, काय महत्वाचं मी तुम्हाला सांगते, ग्राहकांना तुम्ही चांगली क्वालिटी द्या आणि त्यातल्या त्यात क्वालिटी सोबत सोबत स्वस्तात तुम्ही विका। म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला थोडाफार तोटाही झाला तरी चालेल, पण अगोदर तुम्ही तुमच्या मिसेसला सांगा की ग्राहक तुम्ही जुडवा। त्यानंतर तुम्ही दुकान जर सेटअप केलं तर त्यानंतर तुम्ही मार्जिन सुद्धा चांगली लावू शकता। याच्यामध्ये तुम्हाला भरपूर पीसेस मिळतात। जसं हे बघा, हे पण एक कॅटलॉग पीस आहे ज्याच्यावर पूर्ण सिरोस्कीचं काम आहे आणि आतमध्ये फॉइल प्रिंटचं पण काम अजमेरा फॅशन सिंगल पीस नाही देत ना? नाही सर, इथे तुम्हाला पूर्ण बंच टू बंचच घ्यावं लागतं। होलसेल मध्ये डील केलं जातं। यामध्ये तुम्हाला हे बंच तुम्ही बघत आहात, असं तुम्हाला पूर्ण बंच घ्यायचंय। आणि एक लक्षात ठेवा, आपण व्यावसायिक आहात, व्यवसाय करण्याच्या हेतूने जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला भरपूर सारी व्हरायटीज मिळते आणि दुकानदार असल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी ठेवणं खूप गरजेचं आहे। इथे तुम्ही अंदाज लावू शकता, या ठिकाणी एवढं भरगच्च कलेक्शन जर ठेवलेलं आहे त्याला मोठंच रिझन असणार आहे आणि ना। आजकाल त्या ब्रँडेड साड्यांची मागणी खूप जास्त महत्वाची वाढली म्हणे. बिलकुल, कारण ब्रँडेड साड्या ही खूप जास्त महिला डिमांड करतात। कारण ज्या महिला ब्रँडेड साड्या यूज करतात त्यांना माहिती असतं ती 800ची असेल किंवा 1000ची असेल तरी ती महिला घेऊन जाते। तर तुम्ही सुद्धा ब्रँडेड साड्या म्हणजे की ब्रँडेड कंपनीच्या, जसं अजमेरा फॅशन एक ब्रँड आहे, त्या ठिकाणातून तुम्ही साड्या घेऊन आपलं चांगलं ब्रँड नेम घेऊ शकता आणि विकू सुद्धा शकता। इथे तुम्हाला पाऊच पॅकिंग सुद्धा मिळत असेल सर, तर बॉक्स पॅकेजिंग सोबत तुम्ही पाऊच पॅकिंग सुद्धा ठेवू शकता। यामध्ये तुम्ही पाऊच पॅकिंग मध्ये बघत आहात, विथ कॅटलॉग सोबत तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे। हीच नाही तर प्रत्येक साडी सोबत तुम्हाला असा छोटासा कॅटलॉग मिळून जाणार आहे। इथे बिझनेस मध्ये मिनिमम किती पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील? बघा, बिझनेस मध्ये जर तुम्हाला बिझनेस रिगार्डिंग पैसे गुंतवायचे असतील ना सर, मी स्क्रीनवर नंबर दिला आहे, आपली ऑनलाईनची टीम आहे, त्यांच्यासोबत तुम्ही कनेक्ट करून सर्व अमाऊंट, सर्व भांडवल किती लागणार आहे ते तुम्ही सर्व विचारू शकता। व्हिडिओ कॉल करू शकता का? बिलकुल, व्हिडिओ कॉलची सुविधा आहे आपल्याकडे। व्हिडिओ कॉलने पण सर्व कलेक्शन मागू शकता। जसं हे आहे ना, बांधणीचं कलेक्शन आहे, तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला बांधणीचं कलेक्शन हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलमध्ये, आपला मराठी व्यक्ती आहे त्यांना तुम्ही विचारू शकता की व्हिडिओ कॉलमध्ये आपल्याला काय काय कलेक्शन बघायचे, बांधणी, लेहरिया किंवा अदर दुसरे प्रॉडक्ट हवे असेल तरी तुम्ही मागू शकता। कॅटलॉग पीस ठेवा, नक्की त्याच्यामध्ये चांगली मार्जिन आहे। जसं तुम्ही हे बघत आहात, खूप सुंदर आहे। कॅटलॉग मध्ये तुम्हाला याच्यामध्ये कलर चार्ट संपूर्ण मिळतात आणि ग्राहकाला पण लुक वाईज लक्षात येतं की कशा पद्धतीने आपण ग्राहकांना जे जास्तीत जास्त साड्या कोणत्या ठेवल्या पाहिजे? बघा, जास्तीत जास्त डेली वेअरच्या साड्या ठेवा, कारण की डेली वेअरच्या साड्या अशा आहे की त्या 12ही महिने चालतात आणि तेवढी त्यांची डिमांड सुद्धा असते। आहेरसाठी असेल किंवा आपले छोटे मोठे जे कार्यक्रम असतात ते आपल्या घरात किंवा
फॅमिली फंक्शन्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये आपण यूज करू शकतो आणि तुमच्याकडे ते ग्राहक सुद्धा येतील. म्हणून तुम्ही डेली वेअरच्या साड्या ठेवा आणि त्यांना सांगा की याच्यामध्ये बेनिफिट सुद्धा तेवढं चांगलं आहे. आणि साडीचा व्यवसाय असा आहे ना सर, की तो कधीच बंद होत नाही. त्याची जास्तीत जास्त दिवसेंदिवस डिमांड वाढतच असते. तुम्ही ऑफलाईन कस्टमर बघतच आहात, ऑफलाईन पर्चेसिंग चालू आहे, तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा येऊ शकता आणि इथून पर्चेसिंग सुद्धा तर करू ताई शकता. काही काही लोक म्हणतात की हा, महिलांसाठी साड्यांचा व्यवसाय चांगला पर्याय मानला जातो, का असं? बिलकुल. कारण की साडी हे एक पारंपरिक आहे, म्हणजे की परंपरा आहे अगोदरपासूनच. म्हणून साड्यांचा व्यवसाय हा खूपच बेस्ट आहे. साडी ही एक म्हणजे आपली एक म्हणतो ना संस्कृती आहे. महिलांनी जर साडी एक वेअर केली तरी एकदम परिपूर्ण दिसत असते. आणि महिलांना कसं, तुम्ही छोट्या-छोट्या खेड्यागावात जा बरं, 100% पैकी 99% महिला साडी वेअर करूनच फिरतात. कारण त्या ठिकाणी ड्रेसेस, कुर्ती वगैरे नाही चालत. म्हणून साडीला जास्त डिमांड दिली गेलेली आहे. तर तुम्ही साडीचा सुद्धा व्यवसाय नक्कीच चालू करा. याच्यामध्ये तुम्ही असे वेगवेगळे कॅटलॉग आहेत ना, ते पण ठेवा. कारण की यांच्यामध्ये खूप जास्त मार्जिन आहे. कारण की ग्राहकांना कसं वाटतं की कॅटलॉग प्रिंट साड्या आहेत, तर याच्यामध्ये आम्हाला चांगलं म्हणजे प्रिंट पण मिळणार आहे आणि आम्हाला स्वस्तात पण मिळणार आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, फक्त ₹215 स्टार्टिंग प्राइसमध्ये आपल्याला हे काउंटर स्टार्टिंग होणार आहे. इथे तुम्हाला प्रत्येक व्हरायटीज मिळते. म्हणजे की अजमेरा फॅशन हे एक असं आहे सुरतचं, की प्रत्येक स्टेट वाईज या ठिकाणी तुम्हाला साडी, सूट, लेहंगा, किड्स वेअर, मेन्स वेअर, म्हणजे की ए टू झेड प्रॉडक्ट तुम्हाला दिले ठीक आहे जातात. साई, आपल्या साड्या नाही विकल्या गेल्या, बरोबर. हां. तर साड्या विकण्यासाठी कोणती योजना वापरता येईल? बघा, साड्या जर तुम्हाला विकायचं असेल, समजा आता विकल्या नाही जाते, तुमच्या हो, ऑफलाईन विकल्या नाही जाते, तर तुम्ही बरोबर. ऑनलाईनची सुविधा वापरून तुम्ही आपल्या ज्या साड्या आहेत त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकू शकता. जसं Instagram आहे, WhatsApp आहे, त्याच्यानंतर YouTube चॅनल आहे. तुमच्या मिसेस घरी असतात तर त्या घरी बसून रील किंवा थोडा मोठा शॉर्ट्स, रील्स वगैरे काढून ते अपलोड करून ऑनलाईनचा जो सोशल मीडियाचा यूज आहे त्याचा वापर करून त्या दोघं पद्धतीने सेल करू शकता आणि आपला साड्यांचा व्यवसाय वाढवू शकता. धन्यवाद ताई, तुम्ही खूप ध चांगल्या प्रकारे आम्हाला समजावलं. थँक यू सो मच सर. नक्कीच पुन्हा तुम्ही माझ्याशी भेटलात आणि तुमच्या मिसेस बद्दल तुम्ही सांगा, तुमच्या डोक्यात जो प्रश्न होता तो खूप सुंदर होता आणि मलाही आवडला. तर महिलांनो, तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.